नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पैशाची गुंतवणूक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये अशा भरपूर कंपन्या आहेत ज्या आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड देतात, बोनस देतात आणि स्प्लिटसुद्धा देतात. तर एका कंपनीची आपण माहिती पाहणार आहोत ज्या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला स्प्लिट दिलेला आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू 10 सप्टेंबर 2024ला या कंपनीनं एकाच 10 शेअर दिलेले आहेत. पण मित्रांनो, या ठिकाणी एक विचार करायचा, कंपनी आपल्याला बोनस देते, डिव्हिडंड देते आणि स्प्लिटसुद्धा देते. तर अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे का? डिव्हिडंड, बोनस आणि स्प्लिट या गोष्टी पाहून आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची का? की बा कंपनी डिव्हिडंड देते, बोनस देते, स्प्लिट देते, ह्या गोष्टी जर आपण पाहून जर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर या ठिकाणी आपल्याला फायदा होईल का तोटा होईल? कारण कंपनीचा या ठिकाणी आपण बिझनेस पाहायला पाहिजे. कुठलाही शेअर घेताना या कंपनीचा आपण बिझनेस पाहायला पाहिजे की या कंपनीचा बिझनेस कसा आहे. कंपनीचा बिझनेस मार्केटमध्ये चांगला चाललेला असेल तर काही कंपन्या बोनस देतात, डिव्हिडंड देतात, ती गोष्ट वेगळी. पण त्याचबरोबर कंपनीची मार्केट कॅप, कंपनीचे व्हॅल्युएशन केल्यानंतरच तो शेअर आपण विकत घ्यायचा असतो. या ठिकाणी या कंपनीनं बोनस दिलेला आहे, डिव्हिडंडसुद्धा दिलेला आहे, स्प्लाईटसुद्धा ही कंपनी देते. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहिलं तर याची आता आपण पुढं माहिती पाहूया. कंपनीनं पहा बोनस इश्यू केलेला आहे 2.1 24 मार्चला 22ला. म्हणजे या कंपनीनं 2022मध्ये सुद्धा बोनस इश्यू म्हणजे बोनस दिलेला आहे. त्यानंतर डिव्हिडंड पहा 5 सप्टेंबर 19ला, म्हणजे यावरसुद्धा 50 पैशाचा डिव्हिडंड आपल्या शेअर होल्डर्सला दिलेला आहे. त्यानंतर 19 सप्टेंबर 2018ला सुद्धा या कंपनीनं या ठिकाणी डिव्हिडंड दिलेला आहे आणि 17मध्ये सुद्धा आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड दिलेला आहे. मग असं पाहिलं का आपण नुसतं डिव्हिडंड पाहून शेअर विकत घ्यायचे का नाही? तर कंपनीचं मी आधी सांगितलं होतं, कंपनीचा बिझनेस चांगला पाहिजे. भले आपल्याला डिव्हिडंड स्प्लिट नाही भेटलं तरी चालेल, पण त्या कंपनीचा बिझनेस चांगला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही जी कंपनी आहे, ज्या कंपनीनं स्प्लिट दिले आहे ती आहे नंदम डेअरी कंपनी. तर कंपनीचा शेअर्स आहे त्या शेअरची किंमत आहे फक्त 65 रुपये. मग या ठिकाणी आपण शेअर विकत घ्यायचा का? आता ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. घ्यायचा असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता, पण याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. कंपनीचं शेअर होल्डर्स कसं आहे, कंपनीचा मार्केट कॅप किती आहे, कंपनीवर कर्ज आहे का, कंपनीचं प्रॉफिट किती असतं दरवर्षी, याची संपूर्ण माहिती पाहूनच मी जेवढं काही तुम्हाला कंपनीचे डिटेल्स देता येत प्रोव्हाइड करतोय. पण शेवटी तुम्ही विचार करायचा की आपल्याला कंपनी शेअर्स घ्यायचा का नाही घ्यायचा. तर या ठिकाणी पहा, कंपनीचा एका शेअरची प्राईस आहे 65 रुपये. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण चार्ट पाहिला तर या ठिकाणी जर सुरुवातीपासून जर चार्ट पाहिला तर या ठिकाणी पहा, या कंपनीचा जो शेअर्स आहे जबरदस्त तेजी येते आणि जबरदस्त खाली पडतो. या पुन्हा तेजी आणि पुन्हा खाली पडतो, पुन्हा तेजी येते. म्हणजे कंपनीचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये स्थिरता नाही. कंपनीचं जर बॅलन्स शीट जर पाहिलं तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता कंपनीचं टोटल रिझर्व आणि सरप्लस. या ठिकाणी पहा 442, या ठिकाणी 422, 394, 396, 441. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कंपनीचं टोटल रिझर्व आणि सरप्लस एवढं काही खास नाही आहे. त्यानंतर कंपनीवरती कर्ज पहा, लॉंग टर्म बोराविंग्स म्हणजे कंपनीनं जास्त दिवसासाठी घेतलेलं कर्ज किती आहे. या ठिकाणी पहा 263 कोटी होतं, त्यानंतर 262 कोटी, 252 कोटी, 162 कोटी, या ठिकाणी 96 कोटी. म्हणजे कुठंतरी एक गोष्ट चांगली आहे की कंपनीनं जे आपलं कर्ज होतं तर या ठिकाणी कर्ज कमी केलेलं आहे. या ठिकाणी असा विचार करायचा, कंपनीने कर्ज कमी केले म्हणजे कंपनीचा बिझनेस चांगला आहे. जसं आपल्यावर कर्ज असेल तर आपण कितीही कष्ट केलं, कितीही पैसे कमावला तरी ते कर्जावाटेच जात असतो. ज्यावेळेस आपलं कर्ज कमी होईल ना, ज्यावेळेस आपल्यावर जर कर्ज कमी होईल तर आपण कसा मोकळा श्वास घेतो आणि 1 रुपया 2 रुपयाला तर आपण बचत करू शकतो. तर ही कुठंतरी कंपनीसाठी एक चांगली गोष्ट आहे की कंपनीनं आपल्यावर जे कर्ज होतं कंपनीमध्ये ते कमी केलेलं आहे. पण मित्रांनो, यावरच नाही थांबायचं. हे जास्त दिवसासाठी घेतलेलं कर्ज झालं कंपनीचं, पण तसंच कंपनीनं थोड्या दिवसासाठी सुद्धा घेतलेलं कर्ज असतं. ते कर्ज आपण या ठिकाणी पाहू, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म बोराविंग्स, शॉर्ट टर्म आहे. तर या ठिकाणी पहा तुम्ही, कंपनीनं थोड्या दिवसासाठी सुद्धा घेतलेलं कर्ज आहे. या ठिकाणी 210 कोटी, 203 कोटी, 305 कोटी, 302 कोटी आणि या ठिकाणी 233 कोटी. म्हणजे कंपनीवरती थोड्या दिवसासाठी घेतलेलं कर्ज आहे 233 कोटी. आत्ता सध्या कंपनीवरती कर्ज आहे. जास्त दिवसासाठी घेतलेलं जरी कर्ज कंपनीने कमी केलं असलं तरी कुठेतरी या ठिकाणी एक
वीक पॉईंट आहे कंपनीचा की 233 कोटी कर्ज आज कंपनीवरती आहे. कंपनीचा टोटल आपण जर बिझनेस पाहिला म्हणजे टोटल कंपनीचा प्रॉफिट आणि कंपनीचा लॉस, तर या ठिकाणी या ठिकाणी कंपनीनं लॉसमध्ये बिझनेस केलेला आहे. या ठिकाणी सुद्धा कंपनीने लॉसमध्ये बिझनेस केलेला आहे. या ठिकाणी कंपनीने प्रॉफिटमध्ये बिझनेस केलेला आहे किती 67.82 कोटी. या ठिकाणी पुन्हा कंपनीनं लॉसमध्येच बिझनेस केल्यासारखे फक्त 80 लाखाचा बिझनेस केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी चालू वर्षी कंपनीनं चांगला बिझनेस केलेला आहे. 44.97 कोटीचा बिझनेस या ठिकाणी कंपनीने केलेला आहे. त्यामुळं या कंपनीच्या बिझनेसमध्ये स्थिरता नाही. मी पहिल्यांदा सांगितलं होतं आणि अजून पण सांगतो, या कंपनीच्या बिझनेसमध्ये स्थिरता नाही. त्यामुळे या ठिकाणी कंपनी या ठिकाणी लॉसमध्ये, या ठिकाणी लॉसमध्ये, या ठिकाणी प्रॉफिट आहे, या ठिकाणी आहे 80 लाखाचा बिझनेस आणि या ठिकाणी पुन्हा 44 लाखाचा बिझनेस. आपण शेअर होल्ड म्हणजे जे शेअरचा ग्राफ पाहिला तर या ठिकाणी जबरदस्त तेजी आणि जबरदस्त तो पुन्हा खाली आलेला आहे. तर या ठिकाणी या ठिकाणी तो शेअर्स खाली, या ठिकाणी खाली, या ठिकाणी तेजी आली, या ठिकाणी पुन्हा खाली आला, या ठिकाणी पुन्हा तेजी, म्हणजे कंपनीच्या बिझनेसमध्ये स्थिरता नाही. आपण कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर या ठिकाणी जे प्रमोटर आहेत कंपनीचे, तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जून 2023 64.87%, मार्च 24 सुद्धा 64.87% प्रमोटर आहेत आणि या ठिकाणी जून 24 या ठिकाणी प्रमोटरची संख्या कमी झालेली आहे. म्हणजे कुठंतरी कंपनीसाठी थोडीशी धक्कादायक बातमी आहे, कारण प्रमोटर कमी होतात. यावरून विचार करा की कंपनीमध्ये काही ना काही कुठंतरी रिस्क आहे पैसे गुंतवण्यासाठी. हे प्रमोटर झाले. आणि दुसरी गोष्ट, पब्लिकची गुंतवणूक किती या ठिकाणी EFIची गुंतवणूक 0.60%, DIची गुंतवणूक 0.8%, पब्लिकची गुंतवणूक 40.87%. म्हणजे विचार करा 40% या ठिकाणी शेअर्स हे पब्लिकमध्ये वाटले गेलेले आहेत आणि प्रमोटरची संख्या किती आहे तुम्हाला मी सांगितलंच. म्हणजे प्रत्येकाने विचार करा, डिव्हिडंड बोनस लाईटवरती शेअर विकत घ्यायचा किंवा नाही घ्यायचा तुमची मर्जी. जी मला काही कंपनीची माहिती होती ती तुम्हाला सांगितली. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.